विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण आता भाषिक कौशल्यामधील श्रवण वाचन या कौशल्यानंतर भाषण या कौशल्याचा विचार करणार आहोत. तर भाषण म्हणजे एका व्यक्तीने आपल्या मनातील विचार योग्य शब्दात व प्रभावी शैलीत मांडणे होय. भाषणातून बोलण्यातून व्यक्तीचे विचार, त्याच्या मनातील भावना यांची अभिव्यक्ती होते. आपल्या मनातील विचार, प्रश्न यांची योग्य शब्दात मांडणी करता येणे हे व्यवहारात गरजेचे असते. मला काय वाटते किंवा मला काय हवे आहे हे न सांगू शकणारा मनुष्य आयुष्यभर दबलेला राहतो. त्यामुळेच आपले विचार, मतं मांडण्याचा सराव यालाच भाषण कौशल्य म्हणता येईल. आपले विचार स्पष्ट, मुद्देसूद, परिणामकारक, सविनय व्यक्त करणारी कला अशी भाषणाची व्याख्या केली जाते. भाषण कौशल्य म्हणजे मनातील विचार वाणीद्वारे मांडण्याची क्रिया होय. ज्याला स्वतःच्या मनातील विचार, भावभावना नेमकेपणाने, सुसूत्रपणे बोलता येतात त्याला भाषण कौशल्य जमते असे म्हणता येते. वेगवेगळ्या प्रसंगात, वेगवेगळ्या कार्यक्रमात व वेगवेगळ्या ठिकाणी केले जाणारे भाषण वेगवेगळे असते. समोर उपस्थित असणाऱ्या श्रोत्याचा आकलन स्तर लक्षात घेऊन बोलावे लागते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक प्रसंगात आपले विचार मांडावे लागतात, बोलावे लागते. प्राध्यापक व प्राचार्यांशी होणाऱ्या भेटीत स्वतःबद्दलची माहिती किंवा समस्या किंवा स्वतःचे विचार सांगावे लागतात. वर्गात गटचर्चा, सेमिनार अशा निमित्ताने बोलावे लागते. एखाद्या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करावे लागते किंवा वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेत सहभागी होऊन बोलावे लागते. स्वतःच्या अडचणी, स्वतःचे विचार व स्वतःच्या भावना व्यक्त करण्यापासून एखाद्या विषयावर व्याख्यान देण्यापर्यंत सगळा मौखिक अभिव्यक्तीचा भाग हा भाषण या संज्ञेत येतो. नोकरीसाठी दिल्या जाणाऱ्या मुलाखतीतून, परीक्षेतून तुमचे संभाषण कौशल्य तपासले जात असते. मग या भाषण कौशल्याचे स्वरूप काय आहे, महत्त्व काय आहे आपण समजून घेऊया. प्रभावी बोलणे या कृतीला सर्वत्र मोठे महत्त्व असते. मानवी नातेसंबंधापासून उद्योग व्यवसायापर्यंत सर्वत्र प्रभावी बोलणाऱ्या व्यक्ती यशस्वी झालेल्या दिसतात. बोलणाऱ्यांच्या एरंड्या खपतात व न बोलणाऱ्यांचे गहू खपत नाही अशा म्हणीमधून बोलण्याचे महत्त्व अधोरेखित होते. वक्ता दशस्रश्रू असे म्हटले जात असते, परंतु प्रभावी बोलणारा माणूस अचानक निर्माण होत नाही. त्याला भाषण कौशल्याच्या विकासक्रमातून पुढे जावे लागते. सातत्यपूर्वक केलेल्या प्रयत्नातून भाषण, बोलणे हे भाषिक कौशल्य प्राप्त होते. बोलू इच्छिणाऱ्या माणसाच्या मनात दोन प्रश्न उपस्थित होतात. नेमके काय सांगायचे आणि कोणती शब्द योजना करायची. बऱ्याच वेळेला काय सांगायचे हे त्याचा आशय मनामध्ये असतो, परंतु त्याला अनुरूप योग्य शब्द योग्य त्या क्रमाने सुचत नाही. याचे पहिले कारण भीती किंवा मनावर असलेले प्रचंड दडपण. दुसरे कारण असते समोरच्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेबाबत केलेला विचार. समोरच्या व्यक्तीला काय वाटेल, त्याला बोलणे आवडेल की आवडणार नाही, पटेल की पटणार नाही, या प्रतिसादाच्या काल्पनिक दबावाने बोलणाऱ्याला योग्य शब्दात खुलेपणाने आपले विचार मांडता येत नाहीत. कदाचित शब्दसंग्रह नसणे किंवा योग्य वाक्यरचना करण्याच्या क्षमतेचा अभाव याही कारणाने सहज व प्रभावी बोलणे शक्य होत नाही. प्रत्येक माणूस सतत काही ना काही बोलत असतो. खूप वेळ बोलणे, सतत बोलणे, भरभर बोलणे आणि प्रभावी बोलणे यामध्ये अंतर असते. बोलण्यापूर्वी मनातल्या मनात शब्द, वाक्यरचना याची जुळवाजुळव केली जाते. काय व कसे बोलायचे याचा विचार केला जातो. हे सगळे गरजेचे असते, कारण बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलणे केव्हाही चांगले. मनात शब्द व वाक्य निश्चिती झाल्यानंतरच बोलणे सुरू होते. ज्यांना मनातील विचार व त्याला अनुरूप शब्दांची, वाक्याची निश्चिती भरभर जमते तो भरभर बोलतो, तर काहींना भरभर बोलणं जमत नाही, कारण ते मनातील पूर्वतयारीत कमी पडतात.
कोणतेही कौशल्य क्षमता याच्या विकासासाठी स्वतःकडून होणाऱ्या चुकांची दुरुस्ती केला जाणारा सराव महत्त्वाचा असतो. बोलणाऱ्याने स्वतःचे परीक्षक व्हावे. आपण जे बोलतो आहोत ते समर्पक, अर्थपूर्ण आणि प्रभावी आहे का हे स्वतः तपासावे. बोलण्यात नवनवीन अर्थपूर्ण शब्दांचा व वाक्यबंधांचा वापर करण्याचा प्रयत्न करावा. प्रभावी वाटणारे सकारात्मक शब्द वाक्यरचना पुन्हा पुन्हा काही दिवस लिहित राहावे. आपोआपच ते शब्द वाक्यरचना आपल्या बोलण्यात येतात. बोलणे प्रभावी होते. उपमा, दृष्टांत, प्रतिमा, अलंकार, म्हणी याच्या वापराने भाषण शैलीदार व प्रभावी होते. विचारांचा शंकाकृती रचनाव्यूह असला पाहिजे. सर्वस्पर्शी बोलणे हे जास्त परिणामकारक ठरते. अशा प्रकारे भाषण कौशल्याचे स्वरूप आणि महत्त्व आपण पाहिले. त्यानंतर भाषण कौशल्य विकासाचे उपाय काय आहेत यावरही आपण एक नजर टाकूया. प्रथम घरात मित्रामध्ये बोलावे. काय बोलू, कसे बोलू हा संकोच सोडून द्यावा. सोप्या वाटणाऱ्या विषयावर वडीलधाऱ्यांसमोर, शिक्षकांसमोर, समूहासमोर स्वमत प्रकट करून बोलावे. जाणत्यांनी बोलण्यातील चूक दाखवली तर त्यावर विचार करावा. चुकीचे समर्थन करू नये. एकांतात मोठमोठ्याने बोलण्याचा सराव करा. त्यामुळे भीती निघून जाते. शब्दोच्चार बोलणे सुधारते. हळू आवाजात बोलणे, तोंडातल्या तोंडात पुटपुटल्यासारखे बोलणे, अडखळत बोलणे, संथ गतीने बोलणे व पाल्लाळिक बोलणे हे भाषिक कौशल्याच्या दृष्टीने दोष आहेत. तसेच संदिग्ध, अर्थ स्पष्ट न होणारे बोलणे दोषास्पद आहे. प्रयत्नपूर्वक हे दोष टाळावेत. वडीलधारी लोक, शिक्षक, हुशार वाटणारे लोक, श्रोतासमूह यांचे मनावर दडपण घेऊ नये. जे मनात असेल ते स्पष्ट, स्वच्छ, मनमोकळेपणाने बोलावे. बोलण्याच्या संदर्भातील भीती प्रभावी बोलण्याच्या संदर्भात प्रयत्न करावे. बोलण्याच्या संदर्भातील भीती मोडल्यावर प्रभावी बोलण्याच्या संदर्भात प्रयत्न करावे. इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे. प्रभावी भाषण करणाऱ्यांचे बोलणे प्रभावी का वाटते आणि ज्यांचे बोलणे रटाळ कंटाळवाणे वाटते ते कशामुळे याचा विचार करावा. बोलताना शब्दांची, वाक्यांची पुनरावृत्ती टाळावी. 1 तास बोलण्यासाठी 6 तास तयारी करावी लागते. ही तयारी आशय व शैली या दोन्ही पातळीवरील असावी. अशा प्रकारे भाषण कौशल्य विकासासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. थोडक्यात वाचन, निरीक्षण, श्रवण या गोष्टी बोलण्यास बळ देतात. नियमित सरावाने भाषण कौशल्य सुधारते. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना भाषणातील सुभाषिते, काव्यपंक्ती याचे आकर्षण असते. महाविद्यालयीन स्तरावर विचारसौंदर्याला महत्त्व प्राप्त होते. भाषेचा फुलोरा दुय्यम ठरतो. कमी वेळात मुद्दे सुसूत्र व प्रभावी बोलणे म्हणजे उत्तम भाषण कौशल्य होय. ही बोलण्याची कला जमली की तोंडी परीक्षा, मुलाखती, गटचर्चा किंवा छोटी प्रासंगिक भाषणे सहज जिंकता येतात. सकारात्मक सुरुवात, आश्वासक मांडणी व आत्मस्तुती, आत्मसमर्थन टाळण्यातून समूहाला जिंकता येते. अशा प्रकारे आपण या भाषण कौशल्याचा विचार केलेला आहे.